नमस्कार, माझं नाव अमेय परोळेकर. मी रत्नागिरी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री भोयर साहेब आणि बालभारती पुणा यांना मी एक मागणीचं पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये मी त्यांना असं म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लहान मुलांना, विद्यार्थ्यांना सविस्तर शिकवला जावा. उदाहरणार्थ, आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका होण्यासाठी ज्या माणसाने जीवाची बाजी लावली त्यामध्ये एक मदारी मेहतर हा मुस्लिम व्यक्ती होता. त्याचं फक्त इतिहासात 2-3 वाक्यच मुलांना शिकायला मिळतात, सविस्तर इतिहास शिकवला जात नाही. तसेच अफजल खानाचा वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याने वाघनखं बनवून दिली, रुस्तम जमाल, तोही मुस्लिम होता, त्याच्याबद्दलही शिकवलं जात नाही. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्याबद्दल इतिहासात जी माहिती उपलब्ध आहे ती विद्यार्थ्यांना शिकवली जायला पाहिजे होती, तीही जात नाही. स्वराज्याचा शत्रू तो माझा शत्रू हा छत्रपती शिवाजी महाराजांचा नियम होता. त्या बाबतीत कधी त्यांनी शत्रूच्या बाबतीत जात धर्मावरनं कधीही भेदभाव केला नाही. त्यांच्या राज्यात, शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने गुण्यागोविंदाने राहत होते. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज इंग्रजांविरुद्ध सुद्धा लढा दिला, त्याचाही इतिहास सविस्तर शिकवला जात नाही. जर शिक्षण अधिकारी किंवा बालभारतीच्या लोकांचं असं म्हणणं असेल की अभ्यासाच्या मर्यादेमुळे त्यांना शिकवता येणार नाही, तर सदर शिवाजी महाराजांचा इतिहास इयत्ता 4थी ते 8वी यांना सर्व विद्यार्थ्यांना, कक्षेच्या विद्यार्थ्यांना सविस्तरपणे प्रत्येक वर्षी थोडा थोडा करून शिकवला जावा, जेणेकरून त्यांना इतिहास समजेल. याच्या पाठीमागे काय उद्देश आहे, तुमचं काय भूमिका आहे? लहान मुलांना, शाळेतल्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. त्या शिवाजी महाराजांचं बालपण, अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब, आदिलशाह आणि त्यांचं स्वराज्य स्थापनेच्या नंतर त्यांचा राज्याभिषेक वगैरे झाला एवढंच शिकवलं जातं. पण त्यांच्यासाठी ज्यांनी जीवाची बाजी लावली त्यामध्ये फक्त हिंदूच होते असं नाही, तर मुस्लिम सरदार, मुस्लिम मावळे देखील होते, त्यांचंही योगदान होतं. गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांचं सुद्धा योगदान होतं. त्याचप्रमाणे इतर जे इतिहासात ज्यांच्या नोंदी आहेत त्यांचंही योगदान होतं. त्यांच्याबद्दलही सविस्तर इतिहास शिकवायला जावा. पूर्वीच्या काळी राजे महाराजे होते, ते राज्य स्थापनेसाठी आपापसात युद्ध करत होते. पण तसं जरी असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी करताना जात धर्म न बघता स्वराज्यातल्या सगळ्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहतील यासाठी काम केलं. हा इतिहास, खरा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी मी पत्र पाठवून विनंती केली. धन्यवाद.